नमस्कार मंडळी, व्राडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत एका वर्षापेक्षा जास्त टिकणारं, अजिबात नरम न होणारं, बुरशी न लागणारं असं चटपटीत, चमचमीत, आंबट गोड तिखट चवीचं कैरीचं लोणचं. लोणचं हा भारतीयांच्या जेवणातील एक अत्यंत महत्त्वाचा व आवडीचा तोंडी लावण्याचा खाद्यपदार्थ आहे. अन्नाची चव आणि जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी जेवणाच्या ताटात आवर्जून वाढला जातो. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर इथे मी लोणच्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहे. कैऱ्या कापून आणलेल्या होत्या, फोडून आणलेल्या होत्या. तर आता या कैऱ्याला आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये मी कैऱ्या टाकून घेते फोडलेल्या आणि त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे. बघू शकता किती पाणी असं घाण आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपण धुवून घ्यायचंय. बघू शकता आता पाणी स्वच्छ आलेलं आहे. आता कैऱ्या सुद्धा छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. तर आपल्याला पाणी निथळण्याकरिता एका टोपलीत काढून घ्यायचं आहे. तर आता पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहे कैरी, बघू शकता. एका पातेल्यात काढून घ्यायचे पुन्हा. आता आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवायचं. याला हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होते, कैऱ्या ज्या आहे ते वर्षभरही लोणचं कडकच राहतं, नरम नाही होत. मिठामुळं आणि हळदीमुळं ते गोडी आवरून येतात, त्यामुळं हे प्रोसेस करणं गरजेचंच आहे. तर इथे मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. जवळपास 3-4 चम्मच हळद घेतली होती आणि 1 वाटी इतकं मी मीठ घेतलेलं आहे. तर खालीवर करून झाकून ठेवून द्यायचं आपल्याला. रात्रभर ठेवून घ्यायचं तसंच. तर बघू आता, हे बघा पाणी सुटलंय, दिसतंय ना. हां, तर आता आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे एका गाळणीमध्ये. यामध्ये अजिबात पाणी राहायला नको पुढेंना. आता आपल्याला असं 10-15 मिनिट असंच ठेवून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते पाणी पूर्णपणे निथळून जात नाही तोपर्यंत. तर पाणी निथळलेलं आहे. आपल्याला स्वच्छ सुती कापडावर ह्या लोणच्याच्या फोडी याच्या पसरून घ्यायच्या आहे आणि फॅनच्या खाली 2-3 तास आपल्याला वाळत घालायचे आहे. तर पोळी वाळून झालेलं आहे, मी काढून घेतल्या होत्या. बघा अजिबात पाणी नाही आहे याला. तर आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथे मी शेंगदाणा तेल घेते आहे. 3 किलो इतकं लोणचं करायचं आहे मला. 3 किलो लोणच्याचे कैऱ्या आहे, तर 1 किलो मी इथं तेल वापरते. तेल कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. बघू शकता मस्तपैकी गरम झालेलं आहे. तर त्याला पूर्णपणे की थंड होऊ द्यायचं आहे. यामध्ये आता मी लसूण पाकळ्या टाकले 10-15 आणि मिरे टाकलेले आहेत आणि लवंग टाकलेली होती. आता लसूण टाकलेलं आहे. आता पूर्णपैकी थंड होऊ द्यायचं आपल्याला. थंड झालेलं आहे. यामध्ये मेथी दाणे टाकून घेते, तसेच बडीशेप मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे खड्याचा हिंग वापरलेला आहे मी, तो कुटून टाकलेला आहे. तसेच कलर छान येण्याकरिता इथं लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि 1 वाटी लाल मिरची पावडर, 1 वाटी जिरे पावडर आणि 3 वाट्या लोणच्याचा मसाला टाकलेला आहे. इथे मी केपराचा लोणच्याचा मसाला वापरते. तुम्हाला हवं असं तुम्ही कुठलाही वापरू शकता. तसेच यामध्ये 1 वाटी धने पावडर वापरते. तर 3 किलो लोणचं आहे, तर 3 वाट्या मीठ यायलाच पाहिजे. मिठामुळं काय होते, लोणचं खराब होत नाही. तर इथे 2 वाट्या टाकलेल्या आहे आणि 1 वाटी मी आधीच फोडणीला लावलेली होती. तर मस्तपैकी आपली फोडणी लोणच्याची झालेली आहे, थंड झालेली आहे. तर ते एका पातेल्यात मी लोणच्याच्या कैऱ्या काढून घेते आणि त्यावर फोडणी टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी खालीवर करून घेतलेला आहे.
तर आता यामध्ये गूळ टाकून घेते. अर्धा किलो इतका गूळ वापरलेला आहे मी 3 किलो लोणच्याला. गूळ आणि मीठ आणि हळद यामुळे लोणचं कडक राहतं, त्या पोळी अजिबात नरम होत नाही. तर तयार आहे आपलं चमचमीत चटपटीत असं वर्षभर टिकणारं लोणचं. लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत वऱ्हाडी तडका, चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.